नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज म्हटलं 15 ऑगस्ट सुद्धा आहे, आज काहीतरी थोडंसं गोड बनवावूया। तर मी इथे 2 नारळ घेतले आणि त्याला फोडून बारीक नारळ आहे, त्यामधले जे नारळ आहे ते स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतला आहे आणि आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं, म्हणजे त्याचं बारीक कूट तयार झाला पाहिजे। ते थोडं थोडं पाणी घालून त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवायचं आणि एका पातेल्यामध्ये किंवा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आपल्याला। तर मी इथे प्लेटमध्ये काढून घेतला आहे। याच प्रकारे मी सर्व नारळाचे तुकडे हे ना मिक्सरला फिरून घेणार आहे। आणि आपल्याला काय करायचं, तुमच्याकडे चाळणी किंवा रुमाल वगैरे असेल ना, तुम्ही त्या रुमालमध्ये किंवा चाळणीमध्ये जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट केली होती ना, ती पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि त्यामधलं जे एक्स्ट्रा दूध असतं ना ते काढून घ्यायचं। एखाद्या छोट्याशा बाउलमध्ये किंवा तुम्ही एखाद्या डब्यामध्ये कशामध्ये सुद्धा तुम्ही त्यामधलं दूध काढून घेऊ शकता। त्याला आहे की नाही असं दाबत राहायचं, म्हणजे दाबलं ना त्यामधलं सगळं आहे ना दूध बाहेर निघेल आणि ते नारळाचं कूट आहे ना तो आहे ना असा खूप छान होतो। असं त्यामधलं पूर्ण दूध निघाल्याच्या नंतर मऊसूत होतो। तर मी याच प्रकारे सर्व दूध त्यामधलं काढून घेतलं आहे। बघू शकता आपलं नारळाचं कूट किती भारी झालेलं आहे, त्यामध्ये थोडंसं सुद्धा दूध राहिलेलं नाही आहे, थोडं ओलसरपणा असतो त्याला। तर मी इथे गॅस चालू केला आहे, गॅसवरती कढई घेतली आहे। त्या कढईमध्ये आपण 1-2 चम्मच तूप घालून घ्यायचं आणि आपल्याला हे नारळाचं कूट आहे ना बनवलेला ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि याला की नाही मंद आचेवरच म्हणजे भाजायचे, जास्त लालसर सुद्धा करायचं नाही आहे। 10 मिनिटे, फक्त 10 मिनिटे 5-6 मिनिट किंवा 10 मिनिट तुम्ही ठेवू शकता मंद आचेवर। जास्त आपल्याला याला भाजून घ्यायचं नाही आहे, म्हणजे आपल्याला लालसर करायचं नाही आहे। हळूहळू याला चालवत राहायचं, म्हणजे खाली करपणार नाही म्हणून। तर मी बघू शकता आपला कूट झालेला आहे। मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। तर यामध्ये मी आता एक वाटीनं गूळ घेतलेला आहे। तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता, तुम्हाला जर आवडत असेल तर गूळ घ्या किंवा साखर घेऊ शकता। मी आता हे गूळ थोडंसं म्हणजे त्याच्यामध्ये मेल्ट करणार आहे, म्हणजे ते पातळसर झालं पाहिजे। त्याने थोडंसं तूप टाकून घ्यायचं 1 चम्मच आणि त्याला पातळ करायचं। तुम्हाला सोपी एक पद्धत सांगते, नारळाचा किस आपण काढून घेतल्याच्या नंतर आहे ना गूळ आहे ना असा खिसून घ्यायचा, त्या नारळामध्ये डायरेक्टली टाकायचा आणि ते दोन्हीला मिक्स करायचे आणि लाडू तयारसुद्धा होतात। तुम्हाला जर म्हणजे असा पाक वगैरे बनवायचं नसेल तर मी इथे थोडंसं म्हटलं चला म्हणलं गुळाला थोडं मेल्ट करूया, म्हणजे पातळ। तर मी त्याच्यामध्ये आता खोबरंसुद्धा घालून घेतलं आहे। याला 1-2 मिनिट परतवायचं। तर आता तुमच्याकडे ड्रायफ्रूट, जे काही ड्रायफ्रूट असते तुम्ही त्याच्यामध्ये घालून घ्यायचे। तर माझ्याकडे मी ड्रायफ्रूट होते ते त्याच्यामध्ये घातले। 2 इलायचीसुद्धा घालून घेतली आहे। बघू शकता किती छान झालेला आहे आणि सुगंध इतका छान येतो आहे, खूप छान येतो आहे। बघू शकता खूप छान कलर, बघा किती छान झालं। याच्यामध्ये कोणताही आपला कलर वगैरे वापरला नाही आहे। हे लाडू तुम्ही मोठ्यापासून तर लहानापर्यंत सुद्धा खाऊ शकते। सर्वांना आवडतात हे लाडू, सर्वांना। तुम्ही नक्की ट्राय करा। असे तुम्ही लाडू किंवा त्याच्या वड्यासुद्धा बनवू शकता। बघा किती छान झालेली आहेत आपले लाडू तयार झालेले आहे। आपली रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।